नमस्कार. ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत अर्जुन हा चैतन्य आणि साक्षीच्या विचारात असतो. काय करावं म्हणजे चैतन्याला साक्षीबद्दल खरं सांगता येईल म्हणून तो त्याच विचारात असतो. सायली त्याचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न करते, विचारातनं बाहेर काढावा, दुःखातनं बाहेर काढावा, पण तो तिला म्हणतो मला थोडा वेळ एकटीला राहू दे. ती म्हणते आपण नाश्ता करायला खाली जाऊ, पण तो नाही म्हणतो आणि मला एकटी सोडा असं तिला विनंती करतो. मग ती खाली नाश्ता आणायला निघून जाते. इकडे अर्जुन खूप विचार करतो आणि मग चैतन्याला फोन लावतो. चैतन्याला तो म्हणतो प्लीज मला भेटायला येशील का, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा तो म्हणतो आपण दोघं न भेटणंच योग्य आहे, कारण आपल्यामध्ये भेटला की वाद होणार आणि आपण लांब राहणंच योग्य आहे. पण अर्जुन त्याला रिक्वेस्ट करतो प्लीज माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून मी तुला बोलवत आहे. मग तेव्हा तो त्याला म्हणतो ठीक आहे, थोडा वेळ येऊन जातो मी, पण जास्त वेळ थांबणार नाही असं म्हणत तो फोन ठेवतो. इकडे साक्षीने नागराजाने प्रियाला बोलवलेलं आहे मदतीसाठी. अण्णांना काही करून जेलमधनं बाहेर काढायचं आहे आणि चैतन्य असला की मला ते फोनवरही बोलू देत नाही, सारखा चिकटलेला असतो. मला काय करावं मला कळेना. तेव्हा नागराज म्हणतो तू मला त्या वकिलांचा फोन नंबर देऊन ठेव, मी त्याच्याशी सविस्तर बोलतो आणि अण्णांना कसं सोडवायचं मी स्वतः जातीने लक्ष देऊन बघतो. तेव्हा ती म्हणते आपल्यासाठी आता चैतन्य खूप महत्त्वाचं आहे, कारण रविराज सरही आपल्याला सोडून गेलेला आहे. नागराज तिला धीर देतो की काही काळजी करू नको, इथून पुढचे सगळे पुढचे कामं मी बघेल, वकिलालाही मी हँडल करतो. इकडे प्रिया मनातली मनात विचार करते की तू वकिलांना भेट, मी इकडे रविराजला बरोबर किल्ली लावते आणि कसं तुला घोळात घालते की नाही बघच. अर्जुन खाली जेवायला येत नाही, कल्पनाला सायली सांगते, त्याच्यासाठी ती नाश्ता घेऊन वरती जाणार आहे. साक्षीला चैतन्य सांगतो की मला अर्जुनने बोलवलं आहे, खूप अर्जंट काम आहे म्हणून मी त्याला भेटायला जात आहे. त्याचं आवाजावरनं तो खूप थकलेला वाटत होता, काहीतरी नक्की महत्त्वाची गोष्ट असेल. साक्षीला लक्षात आलं की याला माझ्या विरोधात पुरावे तर नाही ना भेटले. अर्जुनकडे हा गेला आणि तिकडेच त्याचं मन वळलं आणि तिकडेच राहिला, तर त्याला ती घोळात घेते आणि म्हणते मी तुझ्यासोबत येते, मला तुला एकटं सोडायला खूप भीती वाटते, तू खूप दुःखात राहशील, त्यापेक्षा मी तुझ्यासोबत येते. इकडे अर्जुन त्याच्या मित्रांच्या विचारात असतो. त्याला कुणालची ती गोष्ट आठवते, कुणाल प्रेमात असताना किती छान त्याच्या गोष्टी सांगत होता. त्याला ती मुलगी किती महत्त्वाची होती, तिच्या प्रेमात तो किती आंधळा झाला होता, तिच्याशिवाय तो जगू शकत नाही असं तो त्याला मित्रांना सांगतो. हे सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. तितक्यात त्याला कॉल येतो साक्षीचा आणि म्हणतो मला माझी फ्रेंड बोलवत आहे, मी 2-3 दिवसात तुम्हाला भेटवेल असं म्हणून तो गेला. तो परत आलाच नाही आणि त्या दिवसाचा विचार अर्जुन इकडे करत असतो. तितक्यात तिथे सायली येते. सायली नाश्ता घेऊन येते. तो म्हणतो मला खायचं नाही, माझं मन नाही. सायली खूप आग्रह करते पण तो म्हणतो नाही. मग तो सांगतो मी आता चैतन्याला फोन केला आणि इथे बोलवलं आहे. सायली म्हणते तुम्ही खूप घाई केली, बोलवायला नव्हतं पाहिजे इतक्या लवकर. मग सगळेजण खाली नाश्ता करत असतात. तितक्यात दारातनं चैतन्य साक्षीसोबत येताना दिसते. साक्षी चैतन्याच्या मागे लपते. चैतन्य जरा घाबरलेला असतो. मग कल्पना म्हणते अरे ये ना, तिथेच का थांबला आहे. मग तो थोडासा पुढे येतो. तितक्यात अस्मिता म्हणते यायचं होतं तर एकटाच यायचं ना, ह्या मुलीला घेऊन ह्या घरात येण्याची हिंमत कशी केली, का आलास तू. तेव्हा कल्पना म्हणते हे त्याचंही घर आहे, तो कधीही कुणालाही घेऊन येऊ शकतो. चैतन्य तू घाबरू नको, तुझ्या घरात तू कुणालाही आणू शकतो असं म्हणत तो मध्ये येतो. मग सांगतो मला अर्जुनने बोलवलेलं आहे, महत्त्वाचं काम आहे, मी त्याला भेटून येतो. मग दोघंजण वरती जातात. इकडे बाबांना खूप वाईट वाटत असते. मूर्ख मुलगा हा कधी सुधारणार, साक्षीच्या हातावडीतनं कसं बाहेर येणार. कल्पना म्हणते अर्जुन आणि सायली नक्कीच काहीतरी करतील आणि त्या दोघांना वेगळं करतील. मग तिकडे अर्जुनचा संताप होतो, कारण चैतन्याने त्याच्यासोबत साक्षीला आणलेलं असतं. त्या दोघांमध्ये वाद तयार होतो. तो म्हणतो मला तुझ्याशी एकट्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, तू ह्या मुलीला घेऊनच का आला. तेव्हा चैतन्य म्हणतो जे काही बोलायचं आहे ते तू माझ्या ह्या साक्षीसमोरच बोल, कारण साक्षी ही माझी बायको आहे आणि बायकोची प्रत्येक महत्त्वाची गोष्ट नवऱ्याला ठाऊकच हवी, कारण आमच्या दोघांमध्ये प्रेम आहे, आम्ही दोघं लग्नही करू आणि प्रेमाने एकत्रही राहू असं म्हटल्यानंतर तो चैतन्याला घरी जायला सांगतो. त्याचा मूड खूप खराब असतो. चैतन्याचा मूड अर्जुनचा मूड चांगला करण्यासाठी त्याला सायली म्हणते माझ्यासोबत चला. तेव्हा तो म्हणतो माझ्याकडे फक्त 15 मिनिटं आहे. ती म्हणते मला 15 मिनिटं द्याल तर मी तुम्हाला खरंच खूप छान राईड देईल, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ. तेव्हा तो म्हणतो फक्त 15 मिनिटं. तर ती म्हणते हो. मग दोघंजण म्हणतात ठरलं तर मग 15 मिनिटात आपण दोघंजण खूप छान वेळ घालवायचा. मग ते दोघंजण गाडीवर बसून निघतात. अर्जुन सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो, थोडासा घाबरतो, पुन्हा सायलीला पकडून बसतो आणि दोघांची छानशी आता मैत्री जुळली आहे आणि दोघंजण लॉंग ड्राईव्हवरती चालले आहे.
ही गाडी आता प्रेमाच्या रुळावर कशी येते हे पाहणं खूपच रंजक ठरणार. तेव्हा लवली स्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.